श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरु रामचंद्राय नमः। उधरून विजय झाला कपिकेशर, येरे राहून गगनांतरे मधुर सोरे अनुवादे। आवडी गाथा रामायण श्रीराम सुखावे आपण, वक्त्याचे निर्षय जन्म मरण सुरते पूर्ण ब्रह्म होती। कथेचा प्रसंग असा चाललेला आहे, आमच्या नागनाथरावानं विठ्ठल गुटेने खेचरीचा उद्धार केला अप्सरा। आता काळनिमीचं मर्दन आहे, ईर कथा इथे लागलेली आहे। आवडी गाथा रामायण श्रीराम सुखावे आपण, वक्त्याचे निर्षय जन्म मरण सुरते पूर्ण ब्रह्म होती। कथा सांगताना आवडीने ते गावलं पाहिजे, स्वर तसे लागले पाहिजे, आनंद ते झाला पाहिजे। सावध येते ऐका, सांगितलं नागनाथरावानं, अर्थ सांगितला उत्तम। माणसाच्या झोपी झाल्या खतम, आम्हाला कळत नाही माती, माणसानं खुशाल घेऊन झोपी। लक्षपूर्वक येते ऐका, तुझ्या उपकार हनुमंत काय न्या उतराय व्हावे आता, तत्वाचा सावधानता परिसावे। अशा पद्धतीने काय म्हणली अप्सरा, स्वर्गातून ती विनंती चाललेली आहे। ऐके ते हनुमंता विनंती ते करते, कुणालाही साधू मानायचं नाही। काय केलंय हा काळनिमीनं, अरे 12 ठिकाणी गणलेवला, किती माळी घातल्यात, तुला साधू येते वाटायला काळनिमी कोण आहे ते तुला सांगत? अप्सरा बोलते, हा दृष्टी नहासी त्याची वरे राम स्मरणेशी अहरणीशी डुलत। इथून मला स्वर्गाचं स्वर्गभूषे, स्वर्गातून हनुमंताची विनंती चाललेली आहे। ज्याचे त्या अंतर्वर्ती असती, जैसी ज्याची अंतर्वर्ती तैसे जगाते जाणती। म्हणून तुम्ही राम भक्त, तुमचा विश्वास आहे सारखं ते बघायले। साधू नभ काळनिमी जगाला दाखविण्याकरता सोंग आहे सोंग, ते लक्षपूर्वक ऐका। फसविण्याकरता काळनिमी इथून मला ना हनुमंताला इथे बोलले। पुढे काय होते, राम नाम समरसना पोरे कैसे बापोरे, आचार्य देखिले वाडे कोरे, ते तुझ्या पुढे पुढे सांगेल। ऐक ते हनुमंता, नवल ते मला वाटायले, सोंग ते धरलेला काळनिमीनं सोंग प्रतिज्ञा करून आलेला रावणाजवळ। म्हणून आश्चर्य देखील वाडे कोडे मी बघितलं, अरे फसविण्याकरता आलेला आहे काळनिमी, असं मारुतीची विनंती काळनिमी सोंग हे ते सांगू लागली कोण इथून मला। तू भावाती श्रीराम भक्त नेनसे कपटाची मात, निष्कपट कपटो कठिनात राम देखत सर्वत्र। कपटी माणसाला ते जन्मभर कपटाचे ते धंदे आवडतात, राम भक्ताला कपट ते आवडत नाही। निष्कपट ते हनुमान, अकल्ल खंडे ना जीवन राम कृष्ण नारायण असा ज्याचा भाव आहे। म्हणून तुमची साधूवृत्ती, तुम्हाला येते साधू वाटला महान ती काळनिमी, त्याचा विश्वास धरायचा नाही। इथून मला ना विनंती करू लागली, विनविता असे मी तुझा प्रते, सावध ऐके चापे पदे, केवळ काय टाकाचे कपडा मुराते।
तू हा राक्षस निश्चिती मानावा. अशा पद्धतीने तो हा राक्षस चित्ती मानावा. अरे केवळ कपटाची ती वृत्ती काय निमित्ती आहे. तुम्हाला साधू वाटलं साधू येते नव फसविण्याकरता आलेला काय नेहमी विश्वास येते धरायचा नाही. अशी इथून मला ना विनंती हनुमंताची करू राहिली. काय बोलतो रामाने भक्त स्वामी कार्त्या लागी उदित अति संकटी दूर पंत करमोनीत आलासी. राम कार्य करता किती येते 400 कोसाचा समुद्र उल्लंघन करून हनुमंता तुम्ही इथे आगमन केलेलं कशा करता औषधी नेण्याकरता. पण हे ते काळणे मे साधूचा यश येते धरून बसलेला फसविण्याकरता तुम्ही विश्वास मानायचा नाही. अशा पद्धतीने विनंती करू राहिले. याशी मनती परमाचा तो हा कपटी मामयलो जान राक्षस दुर्भूत तुझ्या छळवाद करू आला. आनंदाची बाजू आहे. आंबे टाकळी मध्ये जवळ 2 महिने मी राहिलेलो आहे. रामायण पूर्वक महान भक्त मंडळी आहे. आणि तरुणाचा प्रवेश येथे झालेला आहे. म्हणून आनंदाची बाजू गत वर्षी येथे मी आलेलोच आहे. याही वर्षी सांगितल्याबरोबर फोन केल्याबरोबर यावं लागलं. 5-6 जण येथे आला कार घेऊन सणा चला जावं संध्याकाळचा टाइम आहे. म्हणून संयोजक वाल्याने आम्हाला वळ केलं. सेवा येथे दिली. आनंदाची बाजू आहे. करी करता फसविण्याकरता काय नाही आलेलं याचा इथे विश्वास. रावणाचा परमाप्त प्रतिज्ञा करून आहेत टाकून याला द्रोण पर्वत छळणार्थ तुझं लागी. सांगितलंय ते इथून मालिनीने रावणाजवळ पण ते करून आलेला आहे. प्रतिज्ञा करून कशा करता अरे फसविण्याकरता हनुमानजीला फसविण्याकरता प्रयत्न करतो असं इथून मालना विनंती करू राहिले. हा कामिनी राक्षस हे बर्मारूपे तापाचा हे धरोने आला तापवेश अति दुर्धर्ष महापापी. अशा पद्धतीने दुर्गेश रूप ते धरो काय नेहमी आलेला आहे. तरी करता विनंती पूर्वक ते सांगायले विश्वास येते धरायचा नाही. इथून मालेला म्हणते येणे याचा विश्वास धराची चलन करे लक्षणार्देशे चलना चरे याची मिराशी भाऊ मायेशी जाण तू. ताबडतोब विश्वास झाल्याबरोबर छळ केल्याशिवाय राहणार नाही. असला काय नेहमी म्हणून मी हात जोडून विनंती करते विश्वास येते धरायचा नाही काय नेहमीचा. अशी विनंती इथून मला ना हनुमंताला करू लागली. काय करता उदय आहे शुभानो तवा गोवा कपेनंदर का मारावा सितारनो आयसा पण करून आला. अशा पद्धतीने सूर्य उदय होईपर्यंत खबर येते हनुमंताला गोवाईचा रामकथा सांगायची. कुठे येते भक्त लोक ते थांबले जात नाहीत. कुठं सभेला थांबत नाहीत. कुठं परिचारला जात नाहीत. कुठं येते थांबतात. ज्या ठिकाणी रामकथा आहे तिथं त्याला आवड असती म्हणून तिथंच थांबत असतात. हनुमंताला रामकथा सांगितल्याशिवाय थांबणार नाही. त्याच्या करता रामकथेमध्ये गुंगवायचा फसवायचं अशी विनंती पूर्वक इथून मला ना सांगून आली. काय म्हणतात सत्य माने माझे वचन वदे महापापी दुर्जन न मारे का करेल विघ्न सत्यजान कपिनाथ. सत्यदान कपिनाथ खाली
उचललं पाहिजे अशा पद्धतीने छळ केल्याशिवाय राहणार नाही विश्वास धरायचा नाही अशा पद्धतीने समजलं पटपट सांगा लवकर राव वेळ खूप झालेला आहे बर 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 चला चला ऐसे बोलणे सुनणारे गेले अंतरिक्ष गगनांतरे हे चालकाला तो अंतरे कपी केसरे अति विस्मत हनुमंताला कळालंय ते बाई विनंती करायली तरी करता फसविण्याकरता कायली मी आलाय याच्याकडे बघावं लागल नजर टाकून मग काय झालं गेले असत्वा स्वर्गागना विचार वर्तले कपिनंदना विचार निजमन दुष्ट हनना गगना लागो विचार केला हनुमंताने अरे छळ करण्याकरता आलाय आता सावकाश युद्ध करावं लागल निपांत करावं लागेल काय विचार केला हे सभाए समारोहाने रघुनाथ राक्षस दृष्टावलोकिता समोरा उडाले कपदाता श्रीराम दूताचे भेने राम रामाचा गजर केला नजर टाकल्या बरोबर कपट अवस्था बुडाली राजा रामचंद्र भगवान की जय गजर केला बघितलं काय दिसलं हा एकाना होणे दोही पाहणे पाहतात आहे द्रष्ट्या द्रष्टे कोणा नाही द्रष्टे तो हे हरपे बघून आलो बघण्याची भावना काय दिसू लागली अरे जे संत लोक असतात हरिभक्त हरीची याद असा हरी जाई दिशा भाव जैसा तैसा हरी एक अशा पद्धतीने बघितलं काय उरलं काय दिसलं ते बघा द्रष्टा हरया पाये पाये दर्शन मुरेचे काय भावनेचे ठावा नाही वेगळे काही दिसेना वेगळे काही दिसेना ज्याची अंतर्वर्ती ज्ञानदृष्टी ती झालेली आहे ज्ञानदृष्टीने ते बघितल्याबरोबर वेगळे काही दिसेना त्याच्या नजरेमध्ये फरक असतो आमच्या दिव्या निष्ठ्या डोळ्याच्या येते वरत्या कलर टीव्हीने बिघडून गेलेले ज्ञानाची वृत्तीच राहिली नाही म्हणून ज्ञान समजत नाही कसं दिसलं ते ऐका द्रष्टा होय परे चिन्ह तरे भाषे दृष्टियाचे भान झाले त्रिपुटेशे बोलवना कपट चिन्ह येते कैसे बघितल्याबरोबर सगळ्या हरपलं तिरपुटीची बोलवण झाली कपट चिन्हे मग देते काहीची काय दिसलं हा एका श्रीरामा नामा साधे उडते कपडाच्या गोडे तो श्रीराम कपे नानोष्टे कप गोष्टी तेते कैसे राम नामाच्या समोर कसलंही कपट चालत नाही सतत ते नाम स्मरण कसे ते झालं ते ऐका दुर्योधने पाहे तो कपेंद्र देशे राक्षस भयासुर महापापे दुराचार याशी सत्वर मारी बघितल्याबरोबर राज्य शेती दांडगा दिसला याशी सत्वर मारी नाही ताबडतोब त्यांनी पंत करण्याकरता येते तयारी धरली कशा करता राम अवतार अरे भक्ताचा प्रतिपाल दुष्टाचा हनन त्याच्या करता देवाचा अवतार ज्या ज्या वेळेस अवतार धरायचा त्या त्या वेळेस येते हेच कार्य अवतार तुम्हा धरा या कारण उद्धराया जन्म हा दोषी हनन करण्याकरता तयार झाले हा तेने साधू पुरुषार्थ करोला माझा घात आते बळे रामदूत याताने पात करेना कपट ते कुणाजवळ करावं माझ्या समोर कपट करणं माझ्या संग छळ करण्याकरता आलाय आता सावकाशी ते होऊ दे असा हनुमंताने विचार केला काय केलं ऐसे बोलून कपेंद्राला राक्षसा समोर बोला बोलून ईश्वर सैवानेर सरसावाला काय विचार समोर हनुमंत येते गेली रामनामाचा भूमुखकार आता येते सत्वरी युद्ध येते करायचं वज्रदी हनुमान होते कसं येते झालं ते ऐकू अरे पाप्या निशाचरा जाने पळासे दुराचारा तुझ्या करेला मे सहारा कपट चारा
नाश आता होय सावकाश करे उदास निज बळे ऋषीचा यश धरला छळण करण्याकरता आलास आम्हाला तसंच करते पंढरपूरच्या यात्रेला आळंदीच्या यात्रेला कितीतरी गंध लावते पांढरे कपडे घालते आणि आमचे कपडे घेऊन पळत येतात आम्ही स्नानाला गेल्यावर पण आम्हाला कळत नाही हा पांढरे जरी कपडे घातले किती गंध लावला तरी त्याला हरिपाठ येतंय का त्याला कुठलं काही येतंय का त्याची वरती कशी आहे ताबडतोब आम्हाला कळत आहे तसं हनुमंतानं ओळखलं काय केलं माझे हस्ते त्वरे तो नवासाचे विवेजित ऐसे जाणो निश्चित करे पुरुषास निज बळे आज ते माझ्या हाताने वाचणार नाही पुरुषार्थ करून ते जातो असं कळले मला हनुमानजी बोलायले ऐसे बोलता मारुती राक्षस सरसवाला राक्षस मुरारे अरणे जिंकावया कपे प्रती सातो पचिती मानिला रागारायचे कळले मला शरीराचे मोठं धारण केलं आणि युद्ध करण्याकरता सरसावला येते बोरी कळले मी काय होते ते पुन्हा रामचंद्र भगवान की पवन सो